श्री विठ्ठल लंगे आहेत. लक्षवेधी क्रमांक 5. केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, माझ्या नेवासा मतदारसंघातील जगप्रसिद्ध शनेश्वर देवस्थान या ठिकाणी कुठल्याही घराला दरवाजा नाही, कुलूप नाही अशी आख्यायिका आहे आणि संपूर्ण जगभरातून शनेश्वर देवस्थानला भाविक भक्त हजारोच्या लाखोच्या संख्येने येत असतात. परंतु मागील 6 महिन्याचा विचार केला तर शनिदेवाच्या मंदिरामध्येच त्या ठिकाणी मोठा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे. जगप्रसिद्ध या शनेश्वर देवस्थानमध्ये सुमारे 6 महिन्यापूर्वी उघडकीस आलेल्या ऑनलाईन ॲप, QR कोड, पावती पुस्तकांच्या माध्यमातून देश आणि जगभरातील भाविकांची कोट्यावधी रुपयांची लूट केल्याचे या घोटाळ्याविषयी निदर्शनास आले आहे. या घोटाळ्याविषयी मागील अधिवेशनामध्ये लंगे साहेब प्रश्न घ्या. प्रश्न विचार. आपण प्रश्न जे साहेब, जागतिक देवस्थान आहे, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या उत्तर त्याचं दिलं होतं आणि म्हणून या ठिकाणी देवस्थानचा हा कारभार सभागृहापुढे आपण मांडला होता. आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सायबर क्राईमच्या उच्च स्तरावरून या घोटाळ्याचा तपास करण्यात येईल असे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र सायबर क्राईमच्या अहिल्यानगर विभागाने संपूर्ण तपास केल्याचे समोर आले आहे. तर माझी मागणी अशी आहे साहेब की पावसाळी अधिवेशनामध्ये विचारलेल्या प्रश्नाला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या संपूर्ण सभागृहासमोर जवळजवळ 12 ते 15 मिनिटं त्या ठिकाणी संपूर्ण या देवस्थानचा भोंगळा कारभार आपल्या समोर मांडला होता. परंतु म्हणावी अशी प्रगती या तपासात दिसून येत नाही आणि आपल्या हिवाळी अधिवेशनापूर्वी जुजबी कारवाई या ठिकाणी 2 त्या कर्मचाऱ्यांवरती केली गेली. 1 कोटीचा घोटाळा केल्याचे सांगण्यात आले. परंतु या ठिकाणी सर्व शिंगणापूर ग्रामस्थ आणि संपूर्ण देशभरामधून येणारे जगभरामधून येणारे भाविकांची भावना आहे की आपण ज्या ठिकाणी सांगतो की इथं चोरी होत नाही, जर कुंपणच शेत खात असेल तर हे गंभीर आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की याची व्याप्ती फार मोठी आहे, अतिशय सखोल पद्धतीने याची चौकशी व्हावी, नाहीतर जनतेमध्ये आणि भाविकांमध्ये संशयाचं वातावरण या ठिकाणी तयार होणार. मंत्री महोदय उत्तर. आणि ही CBI कडे ही चौकशी द्यावी अशी माझी विनंती आहे.